मीट द गिम्प ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. हे ट्युटोरियल उत्तरेकडील जर्मनीच्या ब्रेमेनमधील रॉल्फ स्टॅनॉट यांच्याद्वारे निर्मित आहे. आजची सुरुवात या इमेजने करू. आज मी या इमेजला केवळ एक उदाहरण स्वरूपात वापरून त्यासहित कार्य करणार आहे. सिलेक्शन सहित कार्याची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सिलेक्शन म्हणजे खरोखर काय आहे याबद्दल किंचित समजायला हवे. हा चौकोन एक सिलेक्शन आहे आणि हा भाग सिलेक्शनच्या बाहेरील भाग आहे. येथील गतिमान लाईन सिलेक्शनचे काठ आहेत. गिम्प लोक सिलेक्शनला चॅनल असे म्हणतात. चॅनल जसे की लाल, हिरवे किंवा निळे किंवा अल्फा चॅनल जे पारदर्शकता नियंत्रित करतात. सिलेक्शनच्या बाहेर या चॅनलची व्हॅल्यू 0 आहे. आत ती 255 आहे आणि त्यामध्ये काठ आहे आणि त्यामध्ये 255 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त व्हॅल्यू असू शकतात. तर सिलेक्शन बदलणे किंवा सिलेक्शन बनविणे म्हणजे काही क्रमांक बदलणे होय. आता सिलेक्शन कसे बनवायचे ते पाहू. सिलेक्शन डिसिलेक्ट करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत सिलेक्ट आणि नन वर जा. तुम्ही शिफ्ट कंट्रोल A कीचे एकत्रीकरण वापरू शकता आणि सिलेक्शन काढून टाकू शकता. आता रेक्टेंगल सिलेक्ट टूल निवडा आणि पर्याय डायलॉग मध्ये पहा. सर्वात वर 4 निवड पर्याय आहेत. सध्याच्या सिलेक्शनच्या जागी पहिले आहे. तर मी येथे विविध क्षेत्र निवडते आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा मी नवीन क्षेत्र निवडते जुने सिलेक्शन डिलीट होते. दुसरा पर्याय आहे ऍड टू द करंट सिलेक्शन. त्या पर्यायाच्या निवडीने मी इमेज मधील विविध क्षेत्र निवडू शकते आणि अगदी किचकट सिलेक्शन मिळवू शकते. जेव्हा मी कलर टॅब वर जाते आणि केवळ सिलेक्शन वर रंग घेते तुम्ही पाहू शकता सर्व निवडलेले क्षेत्र त्या रंगाने भरले गेले आहे आणि जे क्षेत्र निवडलेले आहे आणि जोडलेले नाही तेही भरले गेले आहेत. सिलेक्शन मध्ये काही जोडणे हे सर्व सिलेक्शनला एक प्रमाणे ठेवते. जरीही सिलेक्शनच्या भागामध्ये काही संबंध नसले तरीही. हे जरासे किचकट आहे. रंगभरण अंडू करण्यासाठी Ctrl+Z दाबा आणि सर्व डिसिलेक्ट करण्यासाठी Shift+Ctrl+A दाबा आणि पर्याय डायलॉग वर पुन्हा जा. येथे एक चौकोन निवडा आणि सबट्रॅक्ट फ्रॉम द करंट सिलेक्शन निवडा. मी हे क्षेत्र निवडले परंतु काहीच होत नाही. जेव्हा मी हे क्षेत्र निवडते तुम्ही पाहू शकता काठ कापल्या गेले आहेत. तुम्ही पाहू शकता सिलेक्शनची चौकट येथे आहे. जेव्हा मी स्थानांतरित करते बदल केले जाऊ शकतात. तुम्ही बनविलेले शेवटचे सिलेक्शन बदलल्या जाऊ शकते. जोपर्यंत तुम्ही नवीन सिलेक्शन मिळविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी क्लिक करत नाही तोपर्यंत तुम्ही केलेले कार्य कधीही बदलू शकता. आता शेवटचा पर्याय इंटरसेक्ट विथ द करंट सिलेक्शन आहे. त्यास करण्याचा प्रयत्न करू. मी येथे एक आयत निवडते
आणि या बाहेरील क्षेत्र निवडलेले नाही आणि या अगोदर केलेले सिलेक्शन डिलीट झाले आहेत. केवळ या आयतातील सिलेक्शन ठेवले जाईल. मी या आयतामध्ये बदल करू शकते जोपर्यंत माझ्याकडे मला हवे असलेले क्षेत्र निवडलेले आहे. तर आता आपण 4 पद्धती पूर्ण केल्या आहेत. त्या म्हणजे रिप्लेस, ऍड, सबट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट. तुम्ही केवळ क्लिकद्वारे सिलेक्शन रिप्लेस करू शकता. जोडणे क्लिक आणि शिफ्टद्वारे केल्या जाऊ शकते. तर चला ते करू. मी शिफ्ट की दाबते आणि नंतर क्लिकद्वारे मी नवीन सिलेक्शन जोडण्यास सुरुवात करते. जेव्हा मी शिफ्ट की आणि माउस की दाबते, एक अधिकचे चिन्ह दिसते. जर मला सिलेक्शन कमी करायचे असेल तर मी कंट्रोल की दाबू शकते. आता मी माउस की दाबून स्थानांतर सुरू करते. तुम्ही वजाबाकीचे चिन्ह पाहू शकता. तर आता मी सिलेक्शन कमी करू शकते. छेदनबिंदूसाठी शिफ्ट, कंट्रोल एकत्रित दाबावेत आणि नंतर छेदनबिंदूसाठी एक क्षेत्र निवडा. जर तुम्ही हे कीचे एकत्रीकरण लक्षात ठेवाल तर तुम्ही क्षेत्र अधिक जलद निवडू शकता. इतर सिलेक्शन टूलद्वारे समान की वापरल्या जातात. तुम्हाला त्यास फक्त एकदाच शिकायला हवे. शिफ्ट कंट्रोल ए सर्व सिलेक्शन नाहीसे करतात आणि सामान्य मोडमध्ये पुन्हा आणतात. आणि आता चला इतर स्टफ सहित सुरुवात करू. पुढील पर्याय आहे फेदर एजेस आणि जेव्हा मी हे सिलेक्ट करते तुम्हाला रेडियस काउंट असा दुसरा पर्याय मिळेल. मी यास किंचितसे वाढवून क्षेत्र निवडते. तुम्ही येथे पाहू शकता येथे राउंडेड कॉर्नर आहे. मला येथे राउंडेड कॉर्नर नको हवेत. काय झाले आहे हे तुम्हाला दाखविण्यासाठी मी हे काळ्याने भरते आणि इमेजमध्ये झूम करते. तुम्ही येथे मध्ये काळा रंग पाहू शकता. हा काठाजवळ निस्तेज झाला आहे आणि ही मार्जिन खरोखर काळ्या आणि मूळ इमेजच्या मध्ये वाहने थांबली आहे आणि येथे सिलेक्शनची व्हॅल्यू 128 आहे. तर अर्धा काळा रंग सिलेक्शनच्या आत आणि अर्धा बाहेर निस्तेज झाला आहे. मार्जिनचा शेवट हे तुमच्या सिलेक्शनची खरी काठ आहे. जेव्हा तुमच्याकडे उठावदार सिलेक्शन असेल, मऊ सिलेक्शन मिळण्यासाठी फेदर एजेस हा एक चांगला पर्याय आहे. फेदर सिलेक्शन सहित तुम्ही कमी तीक्ष्ण चित्र मिळवू शकता आणि हे अधिक सोपे आहे. तांत्रिक बुद्धीचे लोक फेदर सिलेक्शनला गॉसियन ब्लर असे म्हणतात आणि मी येथे निवडलेला रेडियस हा गॉसियन ब्लरचा रेडियस आहे. पुढील पर्याय आहे राउंडेड कॉर्नर्स. हा राउंडेड कॉर्नर सहित एक आयत आहे आणि तुम्ही राउंडेड कॉर्नरचा रेडियस सेट करू शकता.
येथे राउंडेड भाग आहे आणि ही मार्जिन एक सरळ भाग आहे. येथील पुढील पर्याय अँटी एलियासिंग आहे. हा पर्याय कॉर्नर पेंटिंग सेट करतो. मी हे सिलेक्शन काळ्याने भरते. आता मी सिलेक्शन टूल वर जाते आणि मी अँटी एलियासिंग डिसिलेक्ट करते आणि दुसरे सिलेक्शन बनविते आणि त्यालाही काळ्याने भरते. झूम टूल निवडा आणि Shift Ctrl A ने सर्व सिलेक्शन डिसिलेक्ट करा आणि या क्षेत्रामध्ये झूम करा. येथे काठ अँटी एलियासिंग शिवाय आहेत आणि हे काळ्याने भरले जाते किंवा नाही भरले जात. आणि येथे तुम्ही करड्या पायऱ्या पाहू शकता. येथे तुम्ही जेगीस शिवाय मऊ कॉर्नर पाहू शकता आणि त्यास अँटी एलियासिंग म्हणतात. या सिलेक्शनला राउंडेड कॉर्नर नाही, परंतु पायऱ्यांचा क्रम आहे. जेव्हा मी 100% झूम वर पुन्हा जाते, मी येथे जेगीस पाहू शकते आणि हे मऊ नाही, परंतु येथे मऊ कॉर्नर आहेत आणि हे तुम्ही स्वतःसाठी सहजपणे प्रयत्न करू शकता. जर तुम्हाला मऊ कॉर्नर हवे असतील तर अँटी एलियासिंग निवडा आणि जर तुम्हाला कर्डी टोन्स येथे हवी असेल तर तो पर्याय डिसिलेक्ट करा. मी तो पर्याय निवडते आणि येथे एक्सपांड फ्रॉम सेंटर नामक एक उपपर्याय आहे. मी हे निवडून त्यासहित कार्य करण्यास सुरू करते. तर पॉइंट येथे ठेवा आणि सिलेक्शन मी येथून ओढण्यास सुरू करते. तुम्ही पाहू शकता हे त्या पॉइंट पासून वाढत आहे आणि हे पॉइंट नेहमी सिलेक्शनच्या मध्ये असते. जेव्हा मी तो पर्याय डिसिलेक्ट करते, मी सिलेक्शन येथे ओढू शकते आणि माझ्या सिलेक्शन नुसार मी कोपऱ्याचे ठिकाण बदलू शकते. यासाठी येथे एक की कोड आहे. जेव्हा मी या पॉइंट जवळ क्लिक करते आणि कंट्रोल दाबते, माझ्याकडे मध्यावरून एक सिलेक्शन आहे आणि ते सिलेक्शन मध्यतून आकाराने मोठे होते. जेव्हा मी कंट्रोल की सोडते, सिलेक्शन नाहीसे होते. जेव्हा मी माऊसचे बटन दाबण्यापूर्वी कंट्रोल की दाबते, तर मी सिलेक्शन कमी करू शकते. परंतु जेव्हा मी माउस की अगोदर दाबेल आणि नंतर कंट्रोल की, तर मला मध्यातून सिलेक्शन मिळते. पुढील पर्याय आहे फिक्स्ड एस्पेक्ट रेशिओ आणि माझ्याकडे पूर्वी निवडलेला 1:1 असा एस्पेक्ट रेशिओ आहे. आणि जेव्हा मी हे रेखाटते, हे नेहमी चौकोनामध्ये असते. मी येथे 2:3 रेशो निवडू शकते आणि मला नेहमी 2:3 रेशो मध्ये सिलेक्शन मिळते.
2x3 हे मला लँडस्केप मोडमध्ये सिलेक्शन देते. परिपूर्ण चौकोन तयार करण्यासाठी येथे एक दुसरी पद्धत आहे. मी या पॉइंट पासून सिलेक्शनची सुरुवात करते, ओढून नंतर शिफ्ट दाबते. येथे निवडलेल्या व्हॅल्यूज सहित फिक्स्ड एस्पेक्ट रेशिओ आता निवडलेला आहे. आणि ही एक जलद पद्धत आहे. मी शिफ्ट दाबून मला हव्या असलेल्या एस्पेक्ट रेशिओ सहित क्षेत्र निवडू शकते. पुढील पर्याय आहे हायलाइट. आणि जेव्हा मी हे वापरते, न निवडलेले क्षेत्र करडे आणि सर्व क्षेत्र जे निवडले आहेत ते पांढरे होते. आणि हे केवळ सध्याच्या सिलेक्शन संबंधित आहे. तर यास डिसिलेक्ट करून दुसरा पर्याय पहा. येथे तुम्ही हाताने व्हॅल्यू सेट करू शकता. आणि जर तुम्ही येथे फिक्स वर क्लिक केले तर मी सिलेक्शनचा आकार बदलू शकत नाही. जर मला विड्थ 2 पिक्सेल्सने कमी आणि हाईट 1 पिक्सेल्सने जास्त सेट करायची आहे, तर हे सिलेक्शनचे चांगले ट्यून आहे. मी X ची व्हॅल्यू वाढवून जो ओरिजिनचा पॉइंट आहे, मी सिलेक्शनला किंचितसे उजव्या बाजूला स्थानांतरित करू शकते. आणि जेव्हा मी फिक्स वर क्लिक करते, मी संपूर्ण सिलेक्शन स्थानांतरित करू शकते. तर X आणि Y हे सर्वात वरच्या डाव्या पॉइंटच्या ओरिजिनचे पॉइंट आहे. आणि फिक्स बटणाने मी हालचालींना खंडित करू शकते. पुढील पर्याय आहे गाइड्स. मी सेंटर लाईन निवडू शकते, जे मला सिलेक्शनचे मध्य पॉइंट दाखवेन. माझ्याकडे रूल ऑफ थर्ड्स आहे, जे आलेखी कार्यासाठी वापरता येते. किंवा मी गोल्डन सिलेक्शन्स ही वापरू शकते, जे रूल ऑफ थर्ड्सच्या समान आहे. खाली तळावर ऑटो श्रिंक सिलेक्शन आणि श्रिंक मर्ज्ड आहे. ऑटो श्रिंक सिलेक्शन हे फारसे उपयुक्त नाही, परंतु श्रिंक मर्ज्ड हा एक पर्याय आहे, जे निवडल्यास अल्गोरिदम सर्व लेयर जवळ दिसते. आणि जर तुम्ही कार्य करत असलेल्या लेयर डिसिलेक्ट कराल तर ते विचारात घेतले जाईल. या पर्यायांचे पुनर्विलोकन करण्यापूर्वी आपण एलिप्स सिलेक्शन बद्दल बोलूया. सर्व सिलेक्शन शिफ्ट Ctrl A दाबून डिसिलेक्ट करा. सर्वात वर तुम्हाला काही पर्याय मिळतील, जसे रिप्लेस करंट सिलेक्शन, ऍड टू द सिलेक्शन विथ शिफ्ट की क्लिक करण्यापूर्वी आणि सबट्रॅक्ट विथ कंट्रोल की क्लिक करण्यापूर्वी आणि इंटरसेक्ट विथ शिफ्ट आणि कंट्रोल की क्लिक करण्यापूर्वी. मऊ काठासाठी पुन्हा अँटी एलियासिंग. हे आयतापेक्षा हे अंडाकृती सहित महत्वाचे आहे, कारण अंडाकृती नेहमी गोलाकार असते. आयतामध्ये असल्याप्रमाणे फेदर एजेस हा समान पर्याय आहे. जर मी हे काळ्याने भरते, तुम्ही काळ्या आणि पांढऱ्यामध्ये एक मऊ ग्रेडियंट पाहू शकता. आणि ही मार्जिन काळ्या आणि पांढऱ्यामध्ये संपते. माउस बटन क्लिक केल्यानंतर कंट्रोल कीने एक्सपांड फ्रॉम सेंटर ही समान कार्य करते. फिक्स्ड एस्पेक्ट रेशिओ हे ही समान आहे. माउस बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एस्पेक्ट रेशिओ 1:1 सहित एक परिपूर्ण वर्तुळ मिळेल.
आता शेवटच्या टूलवर येऊ. मला आज तुम्हाला दाखवायचा आहे आणि तो आहे फ्री सिलेक्ट टूल. जेव्हा मी तो टूल निवडते मला तेच पर्याय इथे दिसतो आणि ॲड, रिप्लेस, सबस्ट्रॅक्ट आणि इंटरसेक्ट साठीही कीज समान कार्य करतात. यापुढे केवळ 2 पर्याय आहेत, ते म्हणजे अँटी एलियासिंग आणि समान फंक्शन सहित फेदर एजेस. येथे मला वर्तुळाची त्रिज्या मिळाली आहे. मी त्यास आता डिसिलेक्ट करते. मी पानाचा खालचा भाग निवडून तुम्हाला उदाहरण म्हणून दाखविते. मी इमेज मध्ये क्लिक करते जेथे मला सिलेक्शनची सुरुवात करायची आहे आणि एक रेष काढते आणि पानाच्या काठाला अनुसरते. आता मी हे क्षेत्र निवडलेले आहे. चांगल्या ट्युनिंगसाठी मी इमेज मध्ये झूम करते. माझ्या सिलेक्शन डायलॉग मध्ये मी ॲड टू द करंट सिलेक्शन निवडते. आणि सिलेक्शन ऍडजस्ट करण्यास सुरू करते. अल्गोरिदम काही काळासाठी दिसते त्या पॉइंटवर जेथे तुम्ही सिलेक्शनची सुरुवात केली आहे. सिलेक्शन सोपे करण्यासाठी मी क्विक मास्क वापरू शकते. खाली डाव्या कोपऱ्यावर टॉगल क्विक मास्क हा पर्याय आहे आणि मी ते टॉगल करते आणि आता तुम्ही पाहता की माझी संपूर्ण इमेज लाल आहे. हा गोंधळात टाकणारा पर्याय आहे कारण जे क्षेत्र निवडलेले आहे आणि जे निवडलेले नाही ते लाल मध्ये दाखवित आहे. मी टॉगल वर जाते आणि मी त्यावर राईट क्लिक करते. हे मला कॉन्फिगर, कलर आणि ओपॅसिटी देते आणि येथे मी रंग सेट करू शकते. तर मी त्यास निळ्यामध्ये सेट करते आणि जे क्षेत्र निवडलेले आहे ते लाल आहे आणि सर्व निळे आहे. आता पेन निवडा आणि निवडलेले क्षेत्र पेंट करण्यास सुरू करा. परंतु त्या अगोदर मी X की ने फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग बदलते. मी आता पेंटिंग सुरू करते. जेव्हा मी काठ अधिक पेंट करते मी बॅकग्राउंड रंगासहित पेंट करू शकते. पेंटिंगसाठी मला ब्रशचा अचूक आकार निवडायला हवा. जेव्हा मी मास्क अनटॉगल करते तुम्ही पाहू शकता येथे सिलेक्शन मध्ये चूक आहे आणि येथेही. टॉगल निवडा आणि चुका दुरुस्त करा. चूक दुरुस्त झाली आहे. किचकट सिलेक्शनला बरोबर मिळविण्याकरिता क्विक मास्क ही एक चांगली पद्धत आहे. क्विक मास्क सिलेक्शनला तुम्ही टूल प्रमाणे वापरू शकता. तुम्ही मास्कची ओपॅसिटी बदलू शकता आणि जे भाग निवडलेले नाही ते तुम्ही क्वचितच पाहू शकता.
50% ओपॅसिटी हे बहुसंख्या बाबतीत अचूक प्रमाण असते. तुम्ही अवेचित क्षेत्रासाठी तुमच्या आवडीचा रंग निवडू शकता. येथे मास्क सिलेक्टेड एरियाज नामक दुसरा पर्याय आहे. हा क्विक मास्कच्या अगदी विरुद्ध परिणाम आहे. निवडलेले क्षेत्र निळ्याने पेंट केले आहे आणि या बाबतीत हे अधिक चांगले दिसत आहे. जेव्हा तुम्ही क्विक मास्क डिसिलेक्ट कराल, तुम्ही तुमचे सिलेक्शन पाहू शकता. तर आपण येथे असे समजूया की मी परिपूर्ण सिलेक्शन बनविले आहे आणि पुढील कार्यासाठी मला हे सिलेक्शन सेव्ह करायचे आहे आणि मला यास गमवायचे नाही. केवळ सिलेक्ट आणि सेव्ह टू चॅनल वर जा, कारण सिलेक्शन हे मुळात चॅनल्स आहेत. मी यास मास्क 1 असे सेव्ह करते आणि हे XCF फाईलमध्ये संग्रहित होईल. तर आता मी Shift Ctrl A ने सर्व काही डिसिलेक्ट करू शकते. दुसरा भाग निवडा आणि जेव्हा मी माझ्या सिलेक्शनवर पुन्हा जाते, येथे मी सिलेक्शन जोडू शकते किंवा सिलेक्शनवरून कमी करू शकते किंवा सिलेक्शनने छेदू शकते. माझे सिलेक्शन पुन्हा येथे आले आहे. जर तुम्हाला ते सेव्ह करायचे असेल तर केवळ सिलेक्ट आणि सेव्ह टू चॅनल वर जा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट तर्फे या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.